जय एसटीव्ही शेतकरी मित्र हो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। बिंदास नवाज या अकाउंटवरून शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला आहे की मी मिनरल मिक्सचर 50 ग्रॅम आणि मिल्क चार्जर 50 ग्रॅम देऊ शकतो का। मित्रांनो, खरं तर आपण मिल्क चार्जरवर यापूर्वी खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत, परंतु पाहायचा कंटाळा, वेळेची कमतरता या समस्यांमुळे कदाचित आपण ते बघितलं नसाल। आमच्या अधिकाऱ्यांकडून तुम्ही ते व्हिडिओ घेऊन सविस्तरपणे त्याची माहिती घेऊ शकता। या सर्व प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये आहेत। तरी सुद्धा जे नवीन शेतकरी आहेत, जे मिल्क चार्जरकडे वळतायत, त्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे। ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर आणि मिनरल मिक्सचर यांचा विचार करता, तेव्हा तुमच्या लक्षात आलं पाहिजे मिनरल मिक्सचर म्हणजे एक प्रकारे तो डालडा आहे, मिल्क चार्जर म्हणजे देशी गाईचं तूप आहे, गीर गाई। आता मला सांगा, तुम्ही एखाद्या पदार्थाला डालडा वापरताय, देशी गाईचं तूप वापरताय, असं करू शकता का? आणि असं करणं किती मूर्खपणाचं ठरेल हे तुमच्या लक्षात येते। अगदी तसंच मिनरल मिक्सचरला पर्याय मिल्क चार्जर नाहीये, हे पहिलं लक्षात। म्हणजे मिल्क चार्जर सुरू केल्यानंतर मिनरल मिक्सचर बंद करू शकता म्हणून मिल्क चार्जर चालू करा असं ते नाहीये। तर मिल्क चार्जर चालू केल्यानंतर तुम्हाला काहीच बाहेरचं सोडायचं नाहीये, मिनरल मिक्सचरच नाही तर अगदी कॅल्शियमची पावडर असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, तुमच्या दूध वाढीची लिक्विड असेल, तुम्ही कुठल्याही प्रकारचं कृत्रिम दूध वाढीचं, फॅट वाढीचं, इतर मिनरल्सचं जे काय असेल असं कुठल्याही प्रकारचं रसायन त्यांना खाऊ घालायचं नाहीये, पाजायचं नाही। मिल्क चार्जर चालू झाल्यानंतर ते बंद करायचं। तुम्ही जर ते बंद न करता त्याच्यासोबत जर मिल्क चार्जर वापरलं तर त्याचा तुम्हाला कुठलाही फायदा होणार नाही। रासायनिक खतं टाकल्यानंतर जमिनीमधले जीवाणू आणि गांडूळ मरून जातात। तसं ज्यावेळेस तुम्ही कुठलेही रासायनिक पदार्थ ज्यावेळेस तुम्ही मिल्क चार्जर सोबत देता, तेव्हा मिल्क चार्जर मधले जे काही आयुर्वेदिक गुणधर्म आहेत ते संपूर्ण नष्ट होतात। आपल्याला गायीच्या शरीरामधील जे काही रासायनिक अवशेष आहे, रासायनिक पदार्थ असतील, जे विषारी पदार्थ असतील ते नष्ट करायचे आणि गायीच्या शरीरामधली जैविक शक्ती प्रचंड वाढवायची आहे। ह्याच्यामुळे आपण मिल्क चार्जर देतोय। त्यामुळे आपण ते 50-50 ग्रॅम असं वेगळं देण्यापेक्षा आपण 100 ग्रॅम मिल्क चार्जर त्याला दिलं तर तुम्हाला खूप चांगले रिझल्ट्स मिळतील। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिनरल मिक्सचरची तुलना मिल्क चार्जर बरोबर करणे म्हणजे राजा भोजची तुलना गंगू तेली बरोबर करण्यासाठी। धन्यवाद।